नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वीच मी हंसदेव विरचित मृगपक्षीशास्त्र या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचा परिचय करून दिला होता. आदरणीय अरण्य ऋषी चितमपल्ली सरांनी हा अनुवाद केला आहे. सरांनी हे महत्कार्य करून उभ्या महाराष्ट्रावर लाख मोलाचे उपकार करून ठेवले आहेत. अर्थात महाराष्ट्रातील कितपत लोकांना याची जाणीव आहे तो भाग अलाहिदाच. तर मृगपक्षीशास्त्र या पुस्तक परिचयाच्या प्रथम भागामध्ये मी या पुस्तकातील 6 श्रेणींचा परिचय करून दिला होता. त्या श्रेणी होत्या: सिंह गुणादि वर्णन, व्याघ्र गुणवर्णन, मृगादन, भल्लुक गुणादि वर्णन, गंडक पशु गुणादि वर्णन आणि गज गुणादि वर्णन. या श्रेणींच्या पुढील श्रेणी आजच्या भागामध्ये आपण अभ्यासू. पण मला वाटतं आजचा भाग ऐकण्यापूर्वी पूर्वीच्या भागाची पूर्वपीठिका अभ्यासावी. कारण हे फक्त प्राण्यांचं वर्णन नाही, तर त्या नेमक्या प्राण्याचा साध्यंत अभ्यास आहे. त्याचे रंग, त्याचे रूप, सहवास, सवयी या साऱ्या वैशिष्ट्यांचं सखोल चित्रण आहे. त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास निसर्गाकडे उघडणारे मूळ मार्ग दाखवू शकते. अंधश्रद्धेपेक्षा डोळसपणे केलेली श्रद्धा नेहमी श्रेष्ठ असते. त्यामुळे या निसर्गावर अभ्यासपूर्ण प्रेम करण्याचा प्रयत्न करा. चला तर आपण वळूयात मृगपक्षीशास्त्रातील पुढच्या श्रेणींकडे. आजची पहिली श्रेणी आहे अश्वगुणादि वर्णन. तुरंग, अश्व, घोटक, आरवा, वाह, गंधर्व आणि हय हे अश्वासाठी वापरण्यात येणारे आपण म्हणतो म्हणून समानार्थी शब्द. मात्र प्रत्यक्षात हे समान अर्थी शब्द नसून ते अश्वाचे प्रकार आहेत. अश्वाच्या गुणांचे वर्णन करताना लेखक लिहितात: अश्वा हा सप्तविधा लोके जायन्ते सूक्ष्म बुद्धयः श्वेता रक्ताश्च कृष्णाश्च नानावर्ण विभूषिताः दीर्घपुच्छा दीर्घमुखास्तिक्षणकरणाश्च ते मताः दृढपादाश्चै कशफाः नरानां वाहनोचिताः मनोज्ञाकृतयो धीराः शान्ताः सन्ततविक्रमाः गृहप्रसादभूषाश्च नृपाणां जयवर्धकाः सर्वसम्पन्निदानाश्च सेनानां बालवर्धकाः शुभावर्त समेताश्च ते मताः शीघ्रवाहकाः मृगया रसिकाः प्रायो निद्रालस्य विवर्जिताः वसन्तः पुष्पसूर भीरमिषां कामवृद्धिकृत चतुर्थे पंचमे वर्षे त्वेतेषां यौवनं मतम् रूपसौंदर्ययुक्तास्ते षष्ठे संपूर्ण यौवनाः. अर्थात घोडे 7 जातींचे असतात. ते बुद्धिमान असतात. पांढरा, तांबडा, काळा असा रंग असून ते कबरे किंवा बांडेही असतात. शेपटी व तोंड लांब असते. कान टोकदार असतात. पाय मजबूत असलेले हे एक शफ अर्थात ज्यांच्या पायाच्या नखास किंवा खुरक्यास भेग नाही असे प्राणी आहेत. मनुष्याच्या वहनासाठी उपयोगी पडतात. घोडे देखणे असतात, उमदे असतात, धीट, शांत, नेहमी पराक्रमी असतात. राजा, राजवाडे यांस भूषण व भूत व जय देणारे असतात. ऐश्वर्याला कारणीभूत सैन्यांचे बळ वाढविणारे असतात. शुभ फलदायी भोवरे असलेले घोडे वेगवान समजले जातात. हे बहुधा शिकारप्रिय, झोप, आळस नसलेले दिसून येतात. वसंत ऋतू आणि फुलांचा सुगंध यांची सहवास लालसा वाढवितो. 4 किंवा 5व्या वर्षी त्यांना तारुण्य येऊ लागतं आणि 6व्या वर्षी त्यांच्या तारुण्याला बहर येतो. बापरे, किती बारीक असं निरीक्षण आहे ना. एवढं निरीक्षण करण्याकरता लेखकांनी किती काळ घालवला असेल. चला आपण वळूयात घोड्याच्या प्रकारांकडे. घोड्यांचे 7 प्रकार लेखकाने आपल्याला सांगितले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे तुरंग. घोड्याच्या या जातीचं वर्णन करताना लेखक लिहितात: श्वेतवर्ण समोपेतास तुरंगास्ते प्रकीर्तिताः दीर्घग्रीवा मुखोपेता रसवांडा रस्वमेडुकाः शुभावर्तयुताः कोपहीना विभूषिताः
अर्थात पांढरा रंग, मान व तोंड ज्यांची लांब असते असे घोडे. यांचं शरीर मऊ असतं, प्रमाणात खाणारे असतात, चटकन शिकणारे असतात, त्यांच्या जांघा बळकट असतात, डोळे मोठे असतात. ते मध्यम बांध्यांचे आणि स्वाराचे मन जाणणारे असतात. तर या श्लोकामध्ये अजून पुढचा एक श्लोक असा दिलेला आहे, गमने चोर्ध्व वक्त्राश्च शरवद्व वेगगामिनः आस्कंदिते धौरितके रेचिते वल्गिते प्लुते. या श्लोकाचा अर्थ फार वेगळा होतो. जसे की या घोड्याचं वर्णन करताना लेखक लिहितात की चालताना तोंड वर करून बाणासारखे ते वेगाने पळतात. तर त्याचा संदर्भ या श्लोकामध्ये असा येतो, गमने चोर्ध्व वक्त्राश्च शरवद्व वेगगामिनः. अर्थात शर म्हणजे बाण, तर बाणाच्या वेगाने ते पळतात. या पुढचा भाग असा आहे आस्कंदिते. आस्कंदित या शब्दाचा अर्थ होतो भर वेगाने पळणे, म्हणजे भरधाव चाल करून जाणे किंवा भरपल्ला. आस्कंदिते धौरितके. धौरितक या शब्दाचा अर्थ होतो हिकमतीने पण सरळ चालणे. जी तुर्की ग्रामचाल असते त्यासाठी हा शब्द धौरितक हा शब्द वापरला जातो. आस्कंदिते धौरितके रेचिते. रेचित या शब्दाचा अर्थ होतो मध्यम वेगाने वर्तुळामध्ये चालणे, दुडकी चाल. आस्कंदिते धौरितके रेचिते वल्गिते. वल्गित या शब्दाचा अर्थ होतो की पुढील शरीर उचलून मान आखडून चालणे, अर्थात बाजी चाल. आस्कंदिते धौरितके रेचिते वल्गिते प्लुते. प्लुत या शब्दाचा अर्थ होतो उड्या मारीत पण वेगाने चालणे, चौक चाल. तर या पाचही गतीमध्ये चालण्यास समर्थ व कार्यतत्पर व माणसाचे हित करणारे हे घोडे असतात. यांचं शरीरही सुगंधी असतं. तर या पुस्तकामध्ये अश्वाचे जेवढे प्रकार मुनींनी आपल्याला सांगितले आहेत त्या सर्व 7 प्रकारांमधून घोड्यांचा तुरंग हा प्रकार अतिशय सर्वोत्तम मानला जातो. घोड्याची ही जात उत्तम मानली जाते. या नंतरचा घोड्याचा प्रकार आहे अश्व. तर अश्वाचे वर्णन देताना लेखक लिहितात, रक्तवर्ण समोपेता अश्वा इति विनिश्चिता मधुवर्णाक्षी संयुक्ताः स्वल्पकोपाश्च ते मताः चतुर्हस्तोन्नतियुताः कामवेग समन्विताः कार्यदक्षाः शांतचित्ताः शरवद्व वेगगामिनः. अर्थात तांबडा रंग आणि मधाळ डोळे असणारे, थोडेसे रागीट असणारे जे घोडे असतात त्यांना अश्व म्हणावे. यांची उंची फार फार तर 4 हात असते. हे अतिशय कर्तव्यदक्ष, कार्यदक्ष, शांत आणि अतिशय चालाक असतात. महाबलाः स्थूल देहाः सुखवाः विनिश्चिता घनगर्जन संयुक्ता क्षुत्रुंभार सहाश्चते गंभीराकृतयः स्वल्प गर्वोपेताः सुगंधिनः शंकुकर्णा दीर्घपृष्ठा दीर्घपुच्छ विभूषिताः मृगयारण कालेषु तप्ताः शत्रुभयंकराः दृढस्मरण युक्ताश्च ताडने कोपशालिनः रोगहीना मोहहीना शुद्ध सत्व समन्विताः सततं सुप्रसन्नाश्च सर्वप्राणहिते रताः जलावगाहना आसक्ता स्वल्प निद्रा परायणाः नानागती समर्थाश्च प्रियदहाश्च ते मताः मंत्री सेनेश्च योगाश्च युवराजार्हकाश्च ते सततं शुभदाः प्रोक्ताः संग्राह्या मृगयास्वपि. अर्थात बलवान, लठ्ठ, स्वाराला सुख देणारे, मेघाप्रमाणे खिंगाळणारे व तहान भूक सहन करणारे घोडे. यांचे शरीर देखणे असते, थोडेसे गर्विष्ठ असतात. शरीर सुगंधी असतं, त्रिकोणी कान असतात, पृष्ठभाग प्रशस्त असतो आणि त्यांचं शेपूट लांब असतं. मृगयेमध्ये व युद्धामध्ये बेभान होऊन शिकारीला व शत्रूला भयभीत करतात. यांची स्मरणशक्ती दांडगी असते आणि त्यांना जर आपण मारलं तर ते रागावतात. अश्वांना रोग व मोह नसतो. ते शुद्ध सत्वगुणी, सदा प्रसन्न व हितकारक आहेत. पाण्यामध्ये डुंबणारे, सर्व प्रकारच्या चालींनी चालणारे,
बांधे सूद शरीराचे असणारे हे घोडे फार थोडीशी झोप घेतात. मंत्री, सेनापती व युवराज यांच्यासाठी हे अतिशय योग्य, नेहमी कल्याणकारी आणि मृगयेसाठी यांना उपयोगात आणलं जातं. यानंतरचा घोडाचा प्रकार आहे घोटकाहा. याचं वर्णन करताना लेखक लिहितात, कृष्ण वर्ण समोपेताः घोटका इति कीर्तिताः शूराश्च चंड वेगाश्च कार्यदक्षा जितेंद्रियाः. अर्थात काळ्या रंगाच्या अश्वांना घोटक म्हटलं जातं. हे अतिशय शूर असतात, वेगवान असतात, कार्यचतुर व जितेंद्रिय असतात, वारंवार खिंकाळत असतात, अतिशय बलसंपन्न, झोप थोडीच घेतात आणि यांचा देह स्वच्छ असला तरी हे उंचीने थोडेफार ठेंगणे असतात. यांचे दात तुकतुकीत असतात. यांना कामाचा क्षीण येत नाही. यांचे खांदे पुष्ट आणि पाठ पसरट असते. यांना पण मारलेलं आवडत नाही. आपण जर त्यांना मारलं तर ते बहुधा दात खातात. त्यांना युद्धाची खुमखुमी असते आणि शिकार करायलाही आवडतं. या पुढचा प्रकार आहे आरवा. अर्वंतो रस्वदेहा सुनार नावर्ण विभूषिताः सर्व कर्म सहाः प्रायो मंद वेगाश्च निश्चिताः सततं दृष्टचिताश्च मेघनादकराश्च तैः शूरा जितेंद्रियाः काले यंत्र चित्तानुवर्तिनः. अर्थात आरवा या प्रजातीचे शरीर अतिशय लहान असते, म्हणजे इतर घोड्यांच्या तुलनेमध्ये लहान असते. अंगावर अनेक रंग, यांचा वेगही थोडाफार मंद असतो. प्राय सर्व कामे करतात, नेहमी आनंदी असतात, मेघासारखे खिंकाळणारे हेही शूर असतात, जितेंद्रिय तर आहेतच. मोत्तद्दाराच्या व स्वाराच्या मनाप्रमाणे वागणारे असतात. त्यांना गोड बोलणं आवडतं. हे मिताहारी आहेत, थोडेसे तापट. यांची चाल मात्र ठसकेबाज असते आणि या प्रजातीमध्ये घोड्यांचे डोळे मोठे असतात आणि पसरट असतात. या पुढचा घोड्याचा पाचवा प्रकार वाह. याविषयी लेखक लिहितात, अश्वास्ते कथिता वाहा श्वेतपाद मुखाश्च ये शोणकुक्षी समोपेता श्वेत देहयुताः पुनः बलसत्व समोपेता स्वल्पकोपयुताश्च ते रस्वभाला लंबमुष्काः शुभगर्जन मानिताः. अर्थात पाय व तोंड पांढरे असल्यामुळे त्यांना वाह हे नाव मिळालं आहे. त्यांची कुशी लाल व शरीरही क्वचित पांढरे असते. थोडेसे बलिष्ठ असतात, रागीट असतात, तापट असतात. यांची शेपटी लहान असते. अंगावरती सुलक्षणी भोवरा असतो. यांचे शरीर लांब असते, मध्यम बांध्याचे. यांची मान लांब आणि हे अतिशय देखणे असतात. यांना मात्र रागवलं की फटके मारून वठणीवरती आणलं जातं. यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. जीभ तांबडी असते आणि यांचं शेपूट लांब असतं. हे मात्र सर्व दृष्टीने मानवाचं हित करणारे असतात. यानंतरचा घोड्याचा प्रकार आहे गंधर्व. घोड्याच्या गंधर्व या जातीचं वर्णन करताना लेखक लिहितात, ते गंधर्वाः समुदिष्टा नाना वर्ण कबिंदवः नयनानंदयिनी मंडलान्यवा पुनः लसंती येणाम कायेषु भृशं तुंगेषु नित्यशः एतेष्व मुख्या निर्दिष्टाः शांतचित्ता जितेंद्रियाः बलसत्व समायुक्ताः नित्यं स्वामी हिते रताः श्वेतवर्णो मुखे येषां रक्तानां भाति नित्यशः. अर्थात विविध रंगाचे बिंदू अर्थात ठिपके किंवा मनोहर गोल ठिपके ज्यांच्या उंच शरीरावर शोभतात ते गंधर्व अश्व होत. हे अश्व देखील श्रेष्ठ आहेत. हे अतिशय शांत व सर्व इंद्रिय ताब्यात असणारे नर आहेत. बलवान, सात्विक व स्वामी भक्त असतात. तांबड्या गंधर्वाचे तोंड पांढरे असते. तोंड, पाठ, छाती, शेपटी आणि खूर तांबडे असलेले गंधर्व जातीचे घोडे सर्व गुण संपन्न असतात. तरतरीत, चपळ, स्वाराचे मन जाणून वागणारे असतात. स्वच्छ प्रमाणात खाणारे, आठवण देणारे व राजांच्या योग्यतेचे हे घोडे सर्व कार्यासाठी चांगले असतात. या पुढचा प्रकार आहे हय. हयाचं वर्णन करताना लेखक लिहितात, हयास्ते गदिता लोके दीर्घ केसर भूषिताः श्वेतवर्णा रक्तवर्णाः कृष्णवर्णास्तु ये पुनः
नानगती समर्थाश्च नित्यं सत्वेन मानिताः कृतज्ञाः स्वामी कार्येषु शुभावर्तयुता मताः. अर्थात हय, लांब आयाळ यांचा रंग पांढरा, काळा आणि तांबडा असतो. अनेक गतीने त्यांची चाल असते, सात्विक असतात. शुभ सूचक भोरे असलेले हे घोडे धन्याच्या कामामध्ये कृतज्ञ असतात. शिकार किंवा युद्धासाठी उपयोगी असतात. विजय मिळविणारे असतात. थंडी, ऊन सहन करणारे, चकचकीत व समदात असलेले, मोठ्या डोळ्यांचे, सहजरित्या भार वाहणारे असतात. तर याप्रमाणे गुण, वर्ण या क्रियांनी घोड्यांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. जे अडखळत चालतात, धुरकट रंगाचे, क्रूर, कृतज्ञ, दुबळे, डोळे घट्ट मिटून धरणारे, आळशी, घाण येणारे, अशुभ सूचक भोवरे असणारे घोडे असतात. ते घरी किंवा पाग्यामध्ये ठेवले जाऊ नयेत. शुभकारक घोडेच मोठ्या प्रयत्नाने आणून बाळगावेत. असे घोडे विजय, मंगल व लक्ष्मीकारक असतात. वडवा अर्थात घोड्या या सुद्धा नरांप्रमाणेच असतात. जास्त चालाक, देखण्या, शांत, त्रास सहन करणाऱ्या, गडबड न करता स्वारी नेणाऱ्या, चटकन शिकणाऱ्या असतात. लेखक सांगतात, स्वभावतः बुद्धी संपन्न असलेल्या त्या वडवा सर्व कार्यांमध्ये योजाव्यात. 5 ते 16 वर्षांपर्यंत त्यांचं तारुण्य टिकतं. घोडे वृद्ध होऊन शक्तिहीन होतात तेव्हा त्यांची पचनशक्ती व वेग कमी होतो. कामाला ते असमर्थ होतात. जवळपास 25 वर्ष घोडे जगतात. क्रिया, त्यांची जात व रूपांवरून ते रजोगुणी प्राण्यांमध्ये उत्तम समजले जातात. मित्रहो, ही झाली आजची पहिली श्रेणी, अश्वगुणादी वर्णन. आता आपण वळूयात पुढच्या श्रेणीकडे, उष्ट्र गुणादी वर्णन अर्थात उंठ. उंठाचे प्रकार. अरण्यामध्ये राहणारे उंठ 4 प्रकारचे आढळतात असे लेखक सांगतात. त्यांचा रंग तांबडा, राखी किंवा पांढरा असू शकतो. शरीर बेडौल, पुच्छ छोटे, कडुलिंब खाणारे, शांत व कोणाही प्राण्याला त्रास न देणारे असतात. अत्यंत वेगवान, पराक्रमी, चालणे मंद, खरं तर पाहायला कर्कश. ओठ हालत असतात. शरीर उंच, पाठ सकल आणि कुबड असतं. मान वाकडी असते. कंठ मात्र लांब, उंच असतो. तर लेखक उंठाचा पहिला प्रकार सांगतात, उष्ट्र. त्याचे वर्णन लेखक असं करतात. उष्ट्रा नितातम उत्तुंगा षटसप्तकर मानिताः सततम चलदोष्ठाश्च दीर्घपाद समन्विताः पीतवर्णा महावेगा नितराम भारवाहिनः श्रोतृच्छित्ता तापसः सकैतस्थल विक्रमाः बृहत् ककृद्युता वक्रकंधराश्च विनिश्चिताः दीर्घध्यानेऽपि न क्लांता वनसंचार लोलुपाः. अर्थात उष्ट्र 6 ते 7 हात उंच. त्यांचे ओठ हालतात. पाय मोठे असून मजबूत असतात. यांचा रंग पिवळा असतो. बहुधा भारवाहक, तहान, भूक, ऊन सहन करणारे असतात आणि वाळवंटातून जाण्यासाठी तरबेज असतात. यांना मोठे कुबड असते. मान वाकडी असते. मोठ्या पल्ल्यालाही ते दमत नाहीत. रानामध्ये हिंडणे त्यांना आवडतं. उंठाचा दुसरा प्रकार आहे क्रमेलक. क्रमेलका भस्मवर्णा नितराम वेगगामिनः बृहत् ककुद्यता शश्वत फेनान समन्विताः नितान्तं मदसंयुक्ता रोगहीनाश्च ते मताः क्षमायुक्ताः पूर्णबला दीर्घांगरूह संयुताः क्षुत्कालेत्यन्तकोपाश्च भीषणकृतयो मताः क्वचिज्ज्वलित नेत्राक्ष बहुभोजन तत्पराः. अर्थात क्रमेलक. क्रमेलक उंठ राखेसारखे भुरकट दिसतात. वेगाने धावतात. कुबड मोठंच असतं आणि यांच्या तोंडाला सतत फेस असतो. यांच्या शरीराला चिकटपणा असतो. हे रोगरहित असतात, क्षमाशील असतात, बलिष्ठ व केसाळ असतात. यांना भूक लागली की मात्र रागीट होऊन भयंकर दिसायला लागतात. खादाड असतात खूप. लाल डोळ्यांचे क्रमेलकही क्वचित दिसतात. या पुढचा प्रकार आहे दासेरका. तर त्याचे वर्णन करताना लेखक लिहितात,
दासेरकाचा रंग पांढरा असतो. त्याची उंची 10 हात असते. दिसण्यास भीतीदायक असतात. हे पकडायलाही कठीण असतात. अत्यंत गर्विष्ठ असतात. त्यांना पकडून दोरखंडाने बांधल्यास तो दोर अक्षरशः ते कुरतडून तोडून पळून जातात. कार्यतत्पर असतात, पण कृतघ्न व दीर्घ श्वास टाकणारे असतात. गोड आणि प्रेमळ भाषा यांना चालत नाही. दुर्गुणी आहेत, देहाला घाण येणारे आहेत आणि अत्यंत वेगवानही आहेत. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यांच्यात गुणही तेवढेच आणि अवगुणही तेवढेच आहेत. यानंतरचा उंटाचा प्रकार आहे महांग. तर त्याचं वर्णन करताना लेखक लिहितात, महांगा नितराम तुंग शरीराश्चंड विक्रमाः दीर्घग्रीवा धूम्रवर्णाः विषपत्रा शिनश्चते. अर्थात अत्युच्च शरीर, महाबलवान आणि त्यांची मानही लांब असते, रंग धुरकट असतो. पाने व पाणी हे त्यांचे भक्ष्य असते. 10 हातांपेक्षा उंच, शांत, गुणी, कार्यदक्ष आणि सांडणी स्वारावर प्रीती करणारे असतात. हे लवकर शिकतात. लांब श्वास टाकणे इत्यादी लक्षणे वरील प्रमाणेच असतात. पर्वतावरील प्रवास किंवा भार वाहणे यांना आवडतं. यांची दृष्टी चंचल असते. अवयव वेडेवाकडे असतात. केस लांब असतात आणि महांग अतिशय शूर असतात. सांड अर्थात सांडणी, मादी, उंठाची मादी, तर सांड ही रूपाने उंठासारख्याच असतात. त्यांचा वेग जरा कमी असतो. त्या स्वभावाने शांत असतात. सांड मात्र झटकन शिकतात, कार्यतत्पर असतात, आपल्या धन्यावर मायाही करतात. 4थ्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत त्यांना तारुण्य असतं आणि नंतरचा काळ वार्धक्याचा. किती सखोल निरीक्षण ना, म्हणजे इतकं सखोल निरीक्षण करण्याकरता कित्येक काळ लेखकाला या प्राण्यांसोबत घालवावा लागला असेल. किती प्रेमाने, किती दक्षपणे त्यांचं निरीक्षण करीत लेखक जगला असेल. खरंच भारताला अतिशय उच्च अशी संस्कृती लाभली आहे. आपले मुनी, आपले ऋषी हे संशोधक होते, अभ्यासक होते. त्यांच्या या संशोधक वृत्तीमुळे आज आपल्याला त्या काळामध्ये असणारे झालेले संशोधन ही चकित करतं. कारण आज त्या उंचीपर्यंतचं संशोधन होणं सर्वस्वी अशक्य आहे. संशोधन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी जो धीर, गंभीर स्वभाव लागतो, ती स्थिरता हवी. तेव्हाच त्या उंचीपर्यंत जाण्याची कुवत हळूहळू तयार होते. आणि आज ती बैठक जमणं शक्य नाही. बैठक लागू शकते, फक्त फोन हातामध्ये घेतला की ती बैठक लागते. पण अभ्यासासाठी लागणारी बैठक वेगळी, तिचा बाज वेगळा. समाधी आणि बैठक यामध्ये फारसा फरक नसायचा त्या काळामध्ये. कारण अभ्यास पूर्णत्वाला नेण्याकरता जो शांतपणा, जी समाधी गरजेची असायची, जी एकाग्र वृत्ती गरजेची असायची, ती त्यावेळच्या सामान्य मनुष्यालाही अवगत असणारी गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये झालेले हे संशोधक म्हणजे त्यांची वृत्ती, त्यांची अभ्यास वृत्ती किती वरच्या दर्जाची असेल याची आपण फक्त कल्पना करू. त्यांनी केलेलं निरीक्षण, त्यांनी दिलेलं अभ्यास वर्णन समजून घेण्याकरिता चितमपल्ली सरांनी केलेले आपल्यावरचे उपकार आपण विसरू नयेत. कारण हा एवढा महान ग्रंथ आज जर सोप्या शब्दामध्ये आपल्याला वाचता येतोय, समजून घेता येतोय, तर त्याचं श्रेय फक्त सरांना जातं. चला तर आपण वळूयात पुढच्या श्रेणीकडे. गर्धभ गुणादी वर्णनम. या श्रेणीचं वर्णन करताना लेखक लिहितात, गर्धभास्त्री विधा लोके जायन्ते मंदबुद्धेय धूम्राः श्वेताः कृष्णवर्णा भस्मवर्णान्वितास्तुवा विकृतांगा दीर्घकर्णा ह्याना मनुजा मताः दीर्घानना तृणादाश्च निंद कार्यै कलोलुपाः. अर्थात या लोकामध्ये 3 प्रकारचे मंदबुद्धी गाढव उत्पन्न होतात. धुरकट, पांढरे, काळे किंवा राखी रंगाचे ते असतात. यांचे अवयव बेडोल असतात, कान लांब असतात. त्यांना घोड्यांचे धाकटे बंधू समजलं जातं.
यांचं तोंड लांब असतं, गवत खाऊन निंद्य काम करणारे असतात. यांच्यावरती तेज किंवा चिवटपणा यांच्या स्वभावातही नसतो. ते कर्ण कठोर आवाज करतात. शरीराला नेहमी घाण असते, नेहमी भार वाहतात, कामही मंदपणाने करतात. पाय यांचे लडबडतात, विशेषतः मागचे पाय एकमेकांवर आपटतात. विद्वानांनी या प्राण्याला निंद्य ठरवलं आहे. तर लेखकांनी या गाढवांचे 3 प्रकार सांगितले आहेत: गर्दभ, खर आणि रासभ. त्यामध्ये गर्दभ धुराच्या रंगाचे असतात. त्यांची पाठ व कूस आणि तोंडावर पांढरा रंग असतो. मध्यम बांधा आणि अतिशय सहनशील असतात, कृतज्ञ असतात. मनुष्यांना उपयोगी असणारे हे ते गर्दभ. नंतरचा प्रकार आहे खर. हे नावाप्रमाणे खरखरीत असतात. त्यांचा रंग काळा आणि धुरकट असतो. यानंतरचा प्रकार आहे रासभ. रासभ अर्थात गाढविणीला घोड्यापासून संकरातून झालेले रासभ. पांढरे, काळे, तांबडे, धुरकट किंवा मिश्र रंगाचे असतात. वेग कमी असतो, पण घोड्यांप्रमाणे शिकविण्यास योग्य असतात. त्यांना रानात राहण्याची हौस असून पशूंना भीतीदायक असतात. यांची उंची मध्यम असते, काम वासनाही बेताची. ते जर रागवले की भराभर पावले टाकतात. हे खात्रीने भयंकर असतात, कारण यांना झोप येत नाही, त्यांना आळस येत नाही. कठोर गर्जना करतात. भूक तहान सहन करणारे असतात. त्यांना माणसाळविणही सहज सोपं नाही. त्यांना स्मरणशक्ती त्यांची अतिशय तीक्ष्ण लाभली आहे. यांना जर रागवलं किंवा मारलं तरच ते वठणीवर येतात. यांचे डोळे विस्तीर्ण असतात, शोभिवंत असतात. यांना फक्त यांच्या लहानपणीच पकडता येतं. तर गर्दभ गाढवांच्या माद्याही त्यांच्यासारख्याच असतात. शांत आणि रागरहित व सुंदर असतात. हा एवढाच फरक. तर गाढवाला 12 वर्षांचं आयुष्य लाभलं आहे. त्यांचा स्वभाव आणि वागणं निराळं असल्यामुळे ते तमोगुणी प्राण्यातील क्षुद्र जीव समजले जातात. तर यानंतरची श्रेणी आहे वराह गुणादी वर्णन. या श्रेणीचं वर्णन करताना लेखक लिहितात की गावामध्ये राहणारी डुकरे आणि रानामध्ये राहणारी डुकरे असे यांचे 2 प्रकार. तर गावामध्ये राहणारी डुकरे 7 प्रकारची असतात आणि रानामध्ये 3 प्रकारची. काळा, पांढरा, धुरकट हे त्यांचे मूळ रंग. स्वभावाने अतिशय क्षुद्र असतात, घाणेरडे भक्ष्य खाणारे. तर या डुकरांना नागर मोथा फार आवडतो. सदैव चिखलामध्ये लोळणं हे पसंत करतात. तर यातील काही प्रकारची डुकरे पिकांची नासधूस करतात, तर काही माणसांना त्रासही देतात. यांचं पोट मोठं असतं, कान त्रिकोणी असतात, मांसल शरीर असतं. यांचं तोंड लांब असतं, सुळे असलेले त्यांचे दात, घाण व मळकट राहणारे असे हे प्राणी. तर यांचे प्रकार पुढील प्रमाणे: वराह, सुकर, कोल, पोत्री, किटी, दष्ट्री, भुदार, श्वावित, घृष्टी आणि शल्य. तर या डुकरांच्या या 10 प्रकारांपैकी मला 10वा प्रकार अर्थात शल्य हा इतर प्रकारांपेक्षा जरासा वेगळा वाटला. त्याचं वर्णन करताना लेखक लिहितात: शल्या नितांत मुत्तुंगाः परुषाकृती भीषणाः कडार वर्णनत्तव शरवद्व वेगगामिनः किंचित स्थूल शरीराश्च कंटक प्राय रोमकाः प्राणी हिंसै कणिरिताः बहुशः क्षोभकारिणः नितरां क्रोध संयुक्ताः दुग्धर्षा दुर्गुणान्विताः एवं बहुविधाः कोला जायन्ते नीचकार्यकाः सुकर्यः सुकरसमाः किंचिद्ध्र स्वशरीरकाः किंचित क्रौर्यविहीनाश्च निद्रालस्यादि संयुताः. अर्थात शल्य हे फार उंच, राकट, देहाने भयंकर दिसतात. यांचा शरीराचा रंग पिंगट असतो आणि बाणासारखे गतिमान असतात. थोडेसे स्थूल असतात, काट्यांसारखे त्यांचे केस असतात. ते हिंस्र व रागीट असतात. शल्य हे अतिसंतापी
उर्मट दुर्गुणी असतात. तर याप्रमाणे नीच कार्य करणारे डुक्कर अनेक प्रकारचे आहेत. वयाच्या 7व्या वर्षी त्यांना म्हातारपण येतं. वराहाचे आयुर्मान 10 वर्षच आहे. जाती, क्रिया वगैरेच्या भिन्नपणामुळे ते तामस प्राण्यातील शेवटच्या वर्गामध्ये मोडतात. मित्रो, मला वाटतं मागील भागातील 6 आणि या भागातील 4 श्रेणींचा तुम्ही आधी सखोल अभ्यास करा. अर्थात प्राणीप्रेम असेल तरच. आणि या पुढील श्रेणी आपण लवकरच अभ्यासू. कारण जसं जसं आपण नवीन नवीन श्रेणींचा अभ्यास करू त्याच प्रमाणामध्ये, त्याच गुणोत्तरामध्ये या पुस्तकाची क्लिष्टता वाढत जाईल. या पुस्तकाचा उपोद्घाताचा भाग आहे ना, तो सरांनी लिहिलेला आहे, चितमपल्ली सरांनी. तर आज आपण ज्या श्रेणींचा अभ्यास केला ना, त्या श्रेणींवरती सरांनी उपोद्घातामध्ये काही मार्मिक मुद्दे मांडले आहेत आणि मला वाटतं की ते तुम्ही ऐकावेत. तर सर लिहितात, अमरकोशामध्ये वनायुजाः पारसिकाः कांबिजाः बाल्लिकाः हयाः असे इतर देशांमधील घोड्यांचे वर्णन केले आहे. आणि हंसदेवाने शुभकारक घोडेच मोठ्या प्रयत्नाने आणून बाळगावेत असे लिहिलेले असल्यामुळे इतर देशांमधील व अरण्यातील घोडे प्रयत्नाने मिळवावेत असे त्याच्या म्हणण्याचा उद्देश असावा. रानघोडे आता फक्त मध्य आशियामध्ये आढळतात. एक वशिंड असलेला उंट आता रानटी अवस्थेमध्ये सापडतच नाही. 2 कोलते असणारे वन्य उंट गोबीच्या वाळवंटामध्ये आढळून येतात. 5व्या शतकापासून चीनी साहित्यामध्ये रान उंटांचा उल्लेख आढळून येतो. मार्को पोलो या प्रवाशाने देखील रानटी उंटाचा उल्लेख केला आहे. आखूड व लांब मानेचे लहान व मोठे उंट प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे उत्खननातील पुराव्यांवरूनही आढळून आले आहे. त्यात काही सशा एवढे तर काही 15 फूट उंचीचेही आढळून आलेत. हंसदेवाने रानटी उंटाचे वर्णन केले आहे. त्याने वर्णन केलेल्या क्रेमलक व दासेरक या दोन्ही श्रेणींचा आज आपण अभ्यास केलाय है ना. क्रेमलक व दासेरक, तर या 2 प्रकारच्या उंटांचे हल्लीच्या रानटी उंटाशी बरेचसे साम्य आहे. अरेबियन और 1 हम्प्ड कॅमल, बॅक्टेरियन और 2 हम्प्ड कॅमल. यानंतर गाढवांचा संदर्भ देताना सर लिहितात, आफ्रिका व भारतात रानटी गाढवे आढळून येतात. आफ्रिकेतील रान गाढवे आता नामशेष होऊ लागली आहेत. मात्र भारतातील वाळवंटी भाग व पठारी भागामध्ये ते अजूनही सापडतात. घोडी व गाढवाच्या संकराने खेचराचा जन्म होतो आणि गाढवी व घोड्याच्या संकराने रासभाचा जन्म होतो. तर हंसदेवाने गर्दभ व खर या 2 प्रकाराच्या गाढवांचे वर्णन केले आहे. खर हा रानटी गाढवाचा प्रकार. त्याने रासभाचे वर्णनही दिले आहे. तर हंसदेवाने रासभांना रानामध्ये राहण्याची हौस असून ते पशूंना अतिशय भीतीदायक असतात असे म्हटले आहे. त्यावरून कृष्ण चरित्रातील पुढील एका प्रसंगाचे सहस्मरण होते. श्रीकृष्णाच्या बालपणी सवंगड्यांबरोबर गाई वासरांना अरण्यात चारावयास नेले असताना एके दिवशी सवंगड्यांनी बलराम व श्रीकृष्ण यांना असे म्हटले की, अहो, हा येत असलेला वास घेतलात का? हे कृष्ण आणि बलरामा, दररोज त्या वासामुळे आम्हाला त्या रानातील ताडफळे खाण्याची इच्छा उत्पन्न होते. परंतु त्या रानामध्ये धेनुक नावाचा एक रासभ आपल्या ज्ञाती बांधवांबरोबर राहतो आणि तिथे येणाऱ्यांना मारून टाकतो. त्यामुळे तिथे कोणीही जात नाही. तेव्हा तुम्ही दोघांनी मनात आणले तर त्यांना मारता येईल. तेव्हा कृष्ण आणि बलरामाने ते ऐकून सवंगड्यासह त्या तालवनात प्रवेश केला. त्यांच्यावर चाल करून आलेल्या धेनुक रासभाला गद्दा लेटणा आणि धोबी पछाड या 2 पेचांनी ताडाच्या झाडावर गरागरा फिरवून आपटले आणि मारले. तर त्याच युक्तीने सर्व सवंगड्यांनी रासभ सेनेचा निपात केला. तर या गोष्टीवरून रासभांचे वैशिष्ट्य हंसदेवाने सांगितल्याप्रमाणे दिसून येते. मित्र हो, हंसदेवांनी लिहिलेलं मृगपक्षीशास्त्र हा ग्रंथ तर अतिशय सुंदर आहेच.
पण तो ग्रंथ आपल्याला समजावून सांगण्याकरता चितमपल्ली सरांनी जी छोटी छोटी उदाहरणं घेऊन आपल्याला पटवून देणं, सूक्ष्मरित्या तो विषय आपल्याला कसा समजला पाहिजे किंवा आपली जागृत झालेली जिज्ञासा कशी सामावली गेली पाहिजे, त्यामुळे अतिशय सोप्या, साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये हा पूर्ण ग्रंथ सरांनी विश्लेषित करून आपल्या समोर उभा केलाय. त्यामुळं मला वाटतं की हा ग्रंथ तुम्ही वाचावा, स्वतःहून वाचावा. कारण मृगपक्षीशास्त्र या ग्रंथाचा सखोल अभ्यास करण्याची जिज्ञासा जेव्हा सरांच्या मनामध्ये उत्पन्न झाली होती ना, तेव्हा सरांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली होती. पूर्णतः ती भाषा आत्मसात करून सरांनी या ग्रंथावर काम करायला सुरुवात केली आणि या ग्रंथाचं सुंदर अशा मराठी भाषेमध्ये भाषांतर केलंय. क्लिष्ट असणाऱ्या अशा या संस्कृत श्लोकांना सरांनी फार सुलभ स्वरूपामध्ये आपल्या समोर ठेवलं आहे. या भाषांतरामुळे ना मराठी भाषेचा दर्जाही अजूनच वधारला आहे. त्यामुळे शक्य झालं ना तर हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवा आणि नुसते वाचन नव्हे तर त्याचा अभ्यास करा. मी एक सांगू का, अण्णांच्या अर्थात माझ्या बाबांच्या पुस्तकाच्या संग्रहात हे पुस्तक मी फार लहानपणापासून पाहत आली आहे. परंतु तेव्हा मला असं वाटायचं की फार कठीण असणार हे पुस्तक, नाही. आणि चितमपल्ली सरांना भेटल्याच्या नंतर तर मग त्या पुस्तकापासून कदाचित मी अजून थोडीशी लांब गेले. कारण अरण्य ऋषी ना, त्यांची इतर पुस्तकं मी सहज वाचून काढली, पण मृगपक्षीशास्त्र या पुस्तकाला हात लावायची माझी हिंमत होत नव्हती. पण 2008 साली हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं आणि अक्षरशः नतमस्तक झाले या ज्ञानभांडारापुढे. एक अलौकिक आनंद मिळतो खऱ्या निसर्गप्रेमींना हे पुस्तक वाचताना. त्यामुळं माझ्याप्रमाणेच हे पुस्तक तुम्हीही संग्रही ठेवा आणि त्याचा अभ्यास करा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या नवीन कथेसह किंवा लेखासह किंवा एखाद्या नवीन पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या क्लिष्ट कठीण पुस्तकातील भागावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.